जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्वीकारला पदभार। जालन्याच्या कॅप्टनपदी तेगबीर सिंह संधू। ढासळलेली कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान। मालेगावनंतर आता जालन्यात संधूंची एंट्री। पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यावर असणार भर। जालना जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबीर सिंह संधू यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारलाय। मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गाजलेले तेगबीर सिंह संधू आता जालन्याची धुरा सांभाळणार आहेत। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची बदली सायबर सुरक्षा विभागाच्या अध्यक्षपदी झाल्याने रिक्त झालेल्या या जागेवर संधू यांची नियुक्ती करण्यात आली। आज एका छोटेखानी कार्यक्रमात बन्सल यांनी संधू यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे सोपवली। पदभार स्वीकारल्यानंतर संधू यांनी जालन्यातील जनतेला मोठा विश्वास दिलाय। जालन्याच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट पोलीस सेवा देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। मात्र नव्या पोलीस अधीक्षकांसमोर आव्हानांचा मोठा डोंगर आहे। सध्या जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। अशा परिस्थितीत तेगबीर सिंह संधू आपल्या अनुभवाच्या जोरावर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवतात आणि गुन्हेगारीवर कसा वचक निर्माण करतात, याकडे आता संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। आज 3 मई 2026 ला मी जालना पोलीस अधीक्षकची जे पोस्ट आहे ते ग्रहण केलेली आहे। मी मालेगाववरून आलेलो आहे आणि जालनाच्या लोकांना प्रोफेशनल पोलिसिंग देण्यासाठी जे जे काय मी प्रयत्न करू शकता ते मी करणार आहे।